मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आलंय. 400 कोटी रुपयांचा रोख पैशांचा कंटेनर, तोही बंद झालेल्या 2,000 रुपयांच्या नोटांसह लुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे नाशिकमधला तरुण संदीप पाटील. संदीप पाटील याच्या अपहरणानंतरच या कोट्यवधी रुपयांच्या लुटीची संपूर्ण घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पैशांचा मूळ मालक ठाण्यातील एक बिल्डर असल्याचा दावा करण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार बिल्डरचा जवळचा माणूस जयेश कदम याने 20 ऑक्टोबरच्या रात्री व्हॉट्सअप कॉलवरून संदीप पाटील यांना संपर्क केला. तुझ्या नावानं तक्रार आली आहे, चौकशी करायची आहे, उद्याच भेटायला ये असं सांगत संदीप पाटील यांना बोलवण्यात आलं. मात्र भेटीला पोहोचताच संदीप पाटील यांना बळजबरीने फॉर्च्युनर गाडीत बसून नाशिककडे नेण्यात आलं आणि रस्त्यातच तूच भाऊ पाटील आहेस का, तूच आमच्या शेडचा कंटेनर लुटलास, ते आरोपी तुझ्या नावाने फोन करत आहेत असे प्रश्न विचारत त्यांनी त्यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा गंभीर आरोप संदीप पाटील यांनी केलाय. म्हणूनच नेमकं हे 400 कोटींचं प्रकरण नेमकं काय, संदीप पाटील यांनी कोणते धक्कादायक आरोप केलेत आणि या सगळ्या प्रकरणावर पोलीस नेमकं काय सांगतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे रहिवासी असलेले संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार कर्नाटकातील चोरला घाटात 400 कोटी रुपयांचा रोख रकमेचा कंटेनर लुटल्याचा आरोप थेट संदीप पाटील यांच्यावर करण्यात आला. या आरोपाच्या आधारे काही व्यक्तींनी संदीप पाटील यांचं अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी नेलं असा गंभीर दावा त्यांनी केलाय. अपहरणादरम्यान आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली, तसेच स्वतःसह कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप संदीप पाटील यांनी तक्रारीत केलाय. या संपूर्ण प्रकरणात काही वरिष्ठ व्यावसायिकांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा धक्कादायक दावा संदीप पाटील यांनी केलाय. विशेष म्हणजे लुटण्यात आलेल्या 400 कोटी रुपयांच्या रकमेचा मालक मुंबई ठाणे परिसरातील एक बांधकाम व्यावसायिक असल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलंय. तसंच या तक्रारीनुसार गोवा राज्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी नेण्यात येत असल्याचा बनाव करून जुन्या 2,000 रुपयांच्या नोटांनी भरलेला कंटेनर हा प्रवास करत होता. या कंटेनरमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची रोकड होती असा दावा करण्यात येतोय. दरम्यान ही रक्कम लंपास करण्यासाठीच संपूर्ण कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सुमारे 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी घडल्याचं सांगण्यात येत असून त्यानंतर या प्रकरणाची माहिती हळूहळू समोर येते. दरम्यान सध्या संदीप पाटील यांचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये संदीप पाटील नेमके काय म्हणाले तेही पाहूयात. संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार 16 ऑक्टोबर 2025 रोजी कर्नाटकमधील चोरला घाटात 2 कंटेनरमध्ये 400 कोटी रुपये होते. हे पैसे गोव्यातून कर्नाटक मार्गे बालाजी ट्रस्टला जात होते. कंटेनर जेव्हा कर्नाटकमधील चोरला घाटात पोहोचला तेव्हा चोरांनी रात्रीच्या अंधारात तो कंटेनर लुटला. या कंटेनरमध्ये 2,000 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. त्या नोटांचा मूळ मालक हा ठाण्यातील बिल्डर आहे, त्यांचे पैसे होते. त्यांच्या जवळचा माणूस जयेश कदम याने 20 ऑक्टोबर रोजी रात्री व्हॉट्सअपवर फोन केला. तुझ्या नावाची तक्रार आली आहे, तुझी आम्हाला चौकशी करायची आहे, उद्याच्या उद्या मला घोटीला भेटायला ये. त्यानंतर 21 तारखेला दिवाळी असल्यामुळे मी 22 तारखेला घोटीला भेटायला गेलो. त्यांनी मला बळजबरीने त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवलं. ते मला नाशिकला घेऊन गेले. या गाडीत विशाल नायडू, सुनील धुमाळ होते. त्यांनी मला तूच भाऊ पाटील आहे, तूच आमच्या शेडचा कंटेनर लुटलाय, ते आरोपी तुझ्या नावाने फोन करत आहेत असं म्हणत आपल्याला मारहाण करण्यात आली असा आरोप संदीप पाटील यांनी या व्हिडिओमध्ये केलाय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर लुटल्याचा आरोप करत संदीप पाटील यांना धमक्या देण्यात आल्या, मारहाण करण्यात आली आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे यांच्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निखेलकर यांनी दिली आहे. पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय की हे प्रकरण अत्यंत गंभीर, संवेदनशील आणि उच्च आर्थिक मूल्यांचं असून यात राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता निष्पक्ष आणि स्वतंत्र तपासासाठी SITची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनीच कंटेनर गायब केल्याचा आरोप संदीप पाटील यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत. पण म्हणजे एकीकडे 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लुटीचं गूढ, तर दुसरीकडे एका तरुणाच्या अपहरण, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे गंभीर आरोप. यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि खळबळजनक बनले. या प्रकरणाचं आर्थिक मूल्य हे मोठं असल्यानं आणि यात व्यावसायिकांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी
तसेच राजकीय व सामाजिक दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून तपासाला वेग दिलाय. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचाच या कंटेनर लुटीत थेट सहभाग असल्याचा आरोप संदीप पाटील यांनी केलाय. कंटेनर नेमका कुठं गायब झाला, त्या 400 कोटी रुपयांचा प्रवास कुणाकडे गेला आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कोणतं मोठं रॅकेट कार्यरत आहे का, याचा उलगडा येत्या काळात पुढे येईलच. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.